लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सत्यशोधक विचार स्वीकारणे हे धाडसाचे आणि समाजाला कर्मकांडातून मुक्त करून सत्याचा मार्ग दाखवणे हे सत्यशोधक समाजाचे काम आहे. आज समाजाला सत्यशोधक विचारधारा पटू लागली असून समाज परिवर्तनाकडे वळत आहे, असे प्रतिपादन कोकणचे गाडगे बाबा मारुती जोशी काका यांनी चिपळूण येथे केले. कर्मकांडातील अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात व शोषित पीडित वंचित बहुजनांच्या कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या मान सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यरत असलेले सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र व सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती जिल्हा रत्नागिरी या संघटनेच्या वतीने चिपळूण तालुक्यातील कळंबट गावचे रहिवासी सत्यशोधक प्रवर्तक श्रीकृष्णाजी कोकमकर गुरुजी यांचे वडील निसर्गवासी यशवंत कोकमकर यांचा 27वा स्मृती दिन आणि सत्यशोधक व शिवप्रवर्तक समिती कृती कार्यक्रम व नियोजन चर्चा संबंधित कार्यक्रम साई दर्शन पाकझरी चिपळूण येथे कोकणचे गाडगे बाबा श्री मारुती जोशी काका यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री श्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच खेतशेर या संघटनेचे मुख्य प्रवर्तक व संजय शांताराम कदम प्राध्यापक पावटे सर साखरपा संगमेश्वर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय महापुरुषांच्या प्रतिमा पूजन व जिजाऊ वंदनेने झाले. त्यानंतर निसर्गवासी वासंती काका जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच प्रमुख अतिथी मार्गदर्शक मारुती काका जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रामुख्याने सत्यशोधक प्रवर्तक व सौ कोकमकर यांचे सुपुत्र तुषार कोकमकर यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल या उभात्यांचा संविधानाची प्रत, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र फुटकर यांनी कोकमकर यांच्या वयोवृद्ध मातोश्रीचे पूजन केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्राध्यापक पावटे सर यांनी कौतुक करून प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघटनेचे अध्यक्ष प्रदीप कांबळे मंडणगड यांनी केले. या कार्यक्रमाला महेंद्र जालगावकर जिल्हा सचिव दापोली, तसेच बोरकर दापोली, विकास सकटे सदस्य महाड, चंद्रकांत मांडवकर, अनिल राणे, चित्रक मोहिते, श्रीधर पालशेतकर चिपळूण, हरिश्चंद्र फुटकर संगमेश्वर, संजय जिनगरे कोषाध्यक्ष चिपळूण, कॉम्रेड सुभाष मोहिते अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा जनरल कामगार युनियन, कॉम्रेड संदीप पवार सरचिटणीस रत्नागिरी जिल्हा जनरल कामगार युनियन आणि विलास डिके जिल्हा महासचिव संगमेश्वर इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद कडवईकर कोकण प्रभारी संगमेश्वर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप येलियो महासचिव चिपळूण यांनी केले. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.